आणि आता एक मन सुन्न करणारी बातमी आहे। बुलढाण्यामध्ये शिवनी आरमाळ येथील प्रगतशील शेतकरी आणि राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी आज सकाळी आपल्या शेतात विष प्राशन करत आत्महत्या केली। आत्महत्येच्या पूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहिली। कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने अनेक दिवसांपासून देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शाश्वत पाणी मिळावे यासाठी लढा सुरू केला होता। मात्र परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने मी आत्महत्या करत असल्याचं त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलेलं आहे। कैलास नागरे हे आदर्श शेतकरी होते आणि कायम ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलत होते। त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये सगळं मांडलेलं आहे, ही गोष्ट म्हणजे सरकारच्या डोळ्यात अंजन घालायला लावणारी आहे। सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कैलास नागरेच्या आत्महत्येप्रकरणी। अशा हजारो लाखो शेतकरी या व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करतायत। आज सोयाबीनला भाव नाही आहे, कापसाला भाव नाही आहे। सरकार कर्जमाफी देणार होतं, अजूनपर्यंत कर्जमाफीचं सरकार नाव घेत नाही। 2023 पासून पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत आम्हाला मिळालेले नाही आहे। शेतकरी या टोकाला जाऊन विचार का करतोय याचा विचार सरकारने केला पाहिजे। परवा आलेल्या अर्थसंकल्पातून अत्यंत निराशजनक अशा स्वरूपाचं एक शेतकरी वर्गाचे चित्र निर्माण झालंय, त्याचा हा बळी आहे। आज शेतकरी पाण्यासाठी जर आत्महत्या करत असेल तर यासारखी लाजिरवाणी बाब ही दुसरी कुठलीही नाही। देवेंद्र फडणवीसांनी आता तरी जो त्यांचा मूळ समस्यांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्यांनी बदलावा। ज्या मूळ समस्या आहेत त्याला बगल देण्याकरता ते कुठे तालिबानी स्वरूपाचे वक्तव्य करतात, कुठे अजून दोन जातींना दोन धर्मांना लढवण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे मूळ विषयापासून ते पळ काढत आहेत आणि त्याचा परिणाम नागरेंसारख्या प्रगतीशील आणि चांगल्या शेतकऱ्यांना स्वतःचा जीव देऊन हे मोल चुकवावं लागत आहे। शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव इम्पोर्ट करून बाहेरून दुसऱ्या देशातला माल आणून शेतीतला मालाचा भाव पाडणं आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं हे तुमचं धोरण आहे। आणि म्हणून एका तरुण शेतकऱ्यांनी आज होळीच्या दिवशी आत्महत्या करणं हे महाराष्ट्राला हादरवून घेतलेलं आहे। आणि म्हणून आम्ही ही भूमिका विधानसभेमध्ये येत्या सोमवारी मांडू आणि सरकारने महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही यासाठी काय काय उपाययोजना घोषणाबाजी न करता सांगावी आणि याच्यावरची चर्चा व्हावी, ही भूमिका आमची राहणार। एक पुरस्कार प्राप्त शेतकरी, तरुण शेतकरी, त्याला पाणी का दिलं नाही, त्याची मागणी का पूर्ण केली नाही, त्याने किती हेलपाटा माराव्यात। म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की या सरकारला शेतकऱ्याप्रती काही देणं घेणं नाही। शेतकऱ्याच्या धानाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कुठलं कापसाला दर नाही, तिकडे कांदा शेतकरी रडतोय। चाललं काय राज्यात? एकूणच असं वाटतं की हे सरकार शेतकऱ्याप्रती निर्दयी सरकार आहे। या सरकारला शेतकऱ्याप्रती अजिबात दयामाया नाही आणि म्हणून आमचा थेट आरोप आहे की तुम्ही शेतकऱ्यांना या सगळ्या परिस्थितीतून सावरण्यात अपयशी ठरलात। गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे घोषणा करतं की आम्ही वैनगंगापासून नळगंगापर्यंत पाणी आणू वगैरे वगैरे, इथले धरण आहे, पण प्रत्यक्ष या ठिकाणी पाणी मिळत नाही। म्हणून बुलढाणा जिल्ह्यामधल्या एका शेतकऱ्यानं माझ्या शेतीला पाणी पाहिजे असं टाहो फोडत आत्महत्या केली। मला वाटतं हे सरकारच्या दृष्टिकोनातलं लांछनास्पद आहे। सरकारने या गोष्टीची चौकशी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळेल लवकर अशा दृष्टीने पावलं उचलले पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।